करूयात दिल्लीतील बैठक झाल्यानंतर आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईमध्ये बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बैठकीची वेळ आणि ठिकाण अजून निश्चित नाहीये। अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि घेतलेले निर्णय यावर बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। तसंच सत्ता स्थापनेवर देखील चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान नवी दिल्लीतील शिंदे आणि शहांच्या बैठकीत खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी नगरविकास आणि गृह खात्याची मागणी केल्याची माहिती मिळते। तसंच सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे आग्रही असल्याचं कळतंय। मात्र गृह खातं सोडण्यास भाजपनं नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृह खातं, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास आणि जलसंपदा तसंच गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, पर्यटन खातं आणि सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ खातं, महिला आणि बाल विकास खातं, अल्पसंख्याक मदत आणि पुनर्वसन खातं, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती भाजप सोडण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणीपुरवठा, आरोग्य, परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंना भाजपचा हा प्रस्ताव मान्य झाल्यावर पुढच्या हालचाली होणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, दिल्लीतील बैठकीत खातेवाटपाबाबत अतिशय मोठी चर्चा झाली असल्याचं कळतंय आणि शिंदेंनी नेमक्या कोणत्या खात्यांची मागणी केली आहे, काय अपडेट मिळत आहेत? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर सत्ता स्थापनेसंदर्भात अधिकृत कालपासून आपल्याला बैठकांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। काल आपण पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू होत्या। कालच्या बैठकांमध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांसोबत जे.पी. नड्डा आणि अमित शहा या दोघांनीही आपल्याला खातेवाटपासंदर्भात आपल्याला चर्चा केल्याची माहिती मिळते। सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्याकडून गृह खातं आणि नगरविकास खातं ही दोन्ही खाती या ठिकाणी शिवसेनेला मिळावी या संदर्भात मागणी करण्यात आली। मात्र हा त्यांचा प्रस्ताव बाजूला ठेवल्याची आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। आपल्याला प्रामुख्याने मुख्यमंत्री पद हे भाजपाला मिळणार। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी येत्या 48 तासामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला प्रामुख्याने नगरविकास आणि गृह ही दोन प्रमुख खाती येण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्योग आणि नगरविकास ही दोन खाती येऊ शकतात। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीला प्रामुख्याने आपल्याला अर्थ खातं, उपमुख्यमंत्री पद, शैक्षणिक खातं ही महत्वाची खाती आपल्याला अजित पवार गटाला जाताना पाहायला मिळू शकतात। आता ज्या फॉर्मॅलिटीज भाजपा पक्षांतर्गत बाकी आहे त्या म्हणजे गटनेत्या निवडीच्या। आज प्रामुख्याने येत्या 48 तासामध्ये भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये दाखल होतील। भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलवलं जाईल। तुर्तास श्वेता, भाजपच्या कोणत्याही आमदारांना मुंबईमध्ये येण्यासंदर्भातला निरोप नाहीये, कारण की भाजपचे काही आमदार हे विदर्भासारख्या भागामध्ये आहेत। जर त्यांना मुंबईमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना 24 तासापूर्वी कळवावं लागेल। त्यामुळे तुर्तास भाजपच्या कोणत्याही आमदाराला निरोप देण्यात आलेला नाहीये। सुरुवातीला भाजपच्या आमदारांची बैठक होईल। या बैठकीमध्ये गटनेते पदी देवेंद्र फडणवीस निश्चितच आता पुढचं समीकरण नेमकं कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।